चला इथे प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा किताब मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. हिटमॅन रोहित निंबाळकर ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर या सर्व काही ज्या गोष्टी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची संकल्पना आपल्याला खऱ्या अर्थाने सत्यात उतरवताना पाहायला मिळते, अनिशजी देशपांडे साहेबांच्या शुभ हस्ते मला वाटतं मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येतोय. अनिशजी देशपांडे सर या आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. चला मॅच लगेच सुरू करून घ्या. स्कोरर तयार आहेत. बॅटरची नावं कळलेली आहेत, बॉलरचंही नाव कळलेलं आहे. बॉलिंग टीम अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या ना, नाव नाही कळलं सॉरी. बॉलिंग टीम गेंदबाजी करने वाली टीम जो है उनके एक्स्ट्रा खिलाड़ी यहां आना जरूरी है. एक्स्ट्रा प्लेयर यहां पे आइए ऊपर. जय गेंदबाजी के लिए जय पटेल गेंदबाजी के लिए स्ट्राइक पे रहेंगे. फिंच और नॉन स्ट्राइक पे रहेंगे साहिल. जैसे मैच की शुरुआत होती है फिर से एक बार नरेश ढोमे सर आपके साथ जुड़ जाएंगे. आइए सर, आपका स्वागत है. सूरत वाले हिंदी हिंदी करू का? नाही मराठी हिंदी का? तुम्हाला कळतं मराठी ना? गुजरातच्या लोकांनाच केलाय. धन्यवाद शैलेशजी. जाऊ मैदानामध्ये जिथे धमाल मॅच सुरू आहे. गुजरातचा संघ पुण्यामध्ये दाखल झालेला आहे. ढोल ताशा हे पुणे खरं तर माहेरघर आहे ढोल ताशा पथकांसाठी आणि इथूनच ढोल ताशाचा गजर संपूर्ण जगात पसरलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला पुण्याची भुरळ पडते या ना त्या कारणानं. मग ढोल ताशातील वादकांना वाद्यपथकांना देखील नेहमीच पडते. आज देखील पडलेली आहे आणि इथून पुढे देखील ती पडत राहणार आहे. जाऊ मैदानामध्ये हवेमध्ये चेंडू ड्रॉप होईल. कॅच थ्रो थोडासा आहे लवकर आला पण कॅच सुटला. तिथे जीवदान अगदी लवकर जीवदान मिळालं तर एखाद्या पहिल्या क्रमांकाचे जे फलंदाज असतात ते निष्णात फलंदाज असतात आणि अशा फलंदाजांना जीवदान देणं हे कधीही धोकादायक असतं. आपण सकाळीच काही इतिहासातल्या घटनांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. एकदा जीवदान मिळालं की तो खेळाडू काळ ठरू शकतो. तो विचार करणार नाही की यांनी मला जीवदान दिले मग यांच्या गोलंदाजीवरती नको मोठे फटके खेळ नाही विचार करणार. तो पुढच्या बॉलवरती षटकार ठोकायचा सुद्धा प्रयत्न करणार. यस उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. स्लोवर वन होता थोडासा, खूप लेट फटका खेळला. स्लाइस करण्याचा प्रयत्न फसला आणि षटक संपलेले. पहिलं षटक संपलेले. फलकावरती धावा मात्र 3 धावा आहेत. गजर प्रतिष्ठान पुणे विरुद्ध विघ्नराज ढोल ताशा पथक सुरत. गुजरातचा संघ मैदानामध्ये. खुशबू गुजरात की इथे बघायला मिळेल. भूमिक पटेल, सागर पटेल, आशिष पटेल, जय पटेल, सोहम पटेल, आर्यन पटेल, दीप मेहता, हिरेन सुरती, कृणाल बाबुरिया, विवेक बाबुरिया, अभी सुरतिया और जय क्या है सरनेम उनका? जल्लार का गल्लार जय क्या? जय गज्जर. ऐसी तगड़ी टीम है और गजर प्रतिष्ठान पुणे के पास अनिकेत पोटे, शुभम बलखवड़े, अनिल काकेरी, ऋषि बिब्वे, सचिन अंकुश, सिद्धार्थ मचुत्रे,
प्रसन्न संकेत अमोल मीत नितीन चैतन्य मॅच थोडा वेळ पॉज करायचा आपल्याला थोडा वेळ प्लीज थांबायचे थोडा वेळ विवेक बाबरिया गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे सलामीची विवेक आहे ना इथे इथं इथं विवेक आहे इथं. चला मॅच सुरू राहील विवेक बाबुरिया असेल गोलंदाज दूसरे षटकासाठी दूसरे ओवर के लिए आएंगे विवेक बाबुरिया सूरत की टीम इस वक्त मैदान के अंदर गजर प्रतिष्ठान के खिलाफ उनका रंगारंग मुकाबला काफी अच्छी मैच यहाँ पर होने जा रही है गुजरात की भी टीमें इस टूर्नामेंट के ऊपर दस्तक दे रही है सुबह से हमने धाराशिव की टीम को देखा मुंबई की टीम भी आज वंदन ढोल ताशा पथक इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया आज इस मैदान के ऊपर फुल टॉस गेंद पंच किया बहुत ही करारा शॉट हवा में लहराता हुआ मानो तलवार काट रही हो 6 रन के साथ आएंगे और ये नो बॉल 7 रन 7 रन का इजाफा 7 रन का फायदा हो चुका है अब स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 15 बगैर किसी विकेट के नुकसान पर संकेत अरकड़े और प्रसन्ना
मात्र आक्रमणाला वाट मोकळी करून दिलेली आहे. ओ हो हो, परत एकदा बॅकफूट पंच होता. नो चान्स फॉर स्टॉप. 4 रन. दुसरा चौकार या षटकातला. षटक संपेल पण धावांचा भडीमार आहे. 29 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. 29 फॉर नो लॉस. भूमिक पटेलला गोलंदाजीवरती आणलं गेलंय. 2 षटकामध्ये 29 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. काय चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक थोडं संमिश्र होतं. दुसऱ्या षटकामध्ये वेगवान उसळी घेतलेली बघितलं आपण फलंदाजांनी. आणि दोन्ही फलंदाज आहे, संकेत आणि त्याच्या सोबतीला प्रसन्न. स्ट्राईक एंड वरती संकेत. 29 धावा. संकेत सामोरं जाणारे भूमिकला. क्षेत्ररक्षण आता विस्तारलेलं असेल. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जात आहेत. ओ हो हो, बॅकफूट वरून लॉफ केला चेंडू. ताकदवान, नजाकतदार, सदाबहार, बहारदार षटकार. डीजे 6 धावांबरोबर धावफलक. पुढे जाईल वेगाने. 35 धावा. परत एकदा हेलिकॉप्टर. जबरदस्त टेक ऑफ. पुन्हा धावा 6. सुसाट वेगानं फलंदाजी. निष्णात ड्रायव्हर मैदानामध्ये. आणि काय ड्रायव्हिंग सुरू आहे. वा. परंतु मुंबईच्या पावसासारखे अवखळे फलंदाज एकदा सुरू झाल्यानंतर थांबायचं नाव घेत नाही. कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट. आणि पुन्हा एकदा धावा 6 की 4. पंच बघतायत तिथे कुठे चेंडू पडलेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये की बाहेर. यस, षटकार आहे हा. तिसरा लागोपाठचा. संकेत नाही. इथं संकेतने असा कुठलाही संकेत दिला नव्हता. तो थेट कोसळलाय. चौथा. 4th वन. ग्रेट वन. अनदर ग्रेट. 4 लागोपाठ या षटकामध्ये. संकेत अरकडे. संकेत आरकडेसाठी 5 षटकार आलेत. ओ नाही, तिथे त्यानं बघितलं की नो. सध्या एक ट्रेंड आहे क्रिकेटमध्ये की 6 नाही मारायचे, 5च मारायचे. आम्ही कृष्ण सातपुतेला बघितलं मागच्या काही दिवसांपूर्वी. त्याने 5 मारले आणि थांबला. आम्ही दर्शन बांदेकरला बघतो, त्याने कित्येक वेळा 5 मारलेत पण 6 मारत नाही तो. आणि इथे मला इथं संकेतलं तेच बघायला मिळालं की 6व्या चेंडूवरती त्यानं नाही मोठा फटका खेळला. मी अनेक वेळा बघतो की टिपिकल उत्तर दिलेली आहेत यावेळेस फलंदाजाने. दर्शन तर नेहमीच देतो की नको, त्या गोलंदाजातला मोरल खूप डाऊन होतो आणि मग तो उभा राहणं खूप कठीण जातं.
पण मला हे उत्तर मला अजिबात आवडत नाही. माझं ओपिनियन आहे की तुम्ही 6 मारले पाहिजेत. हरकत नाही, मारले पाहिजे 6. स्टुअर्ट ब्रॉडला मारले होते. आज त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सुद्धा तयार केलेला आहे. इथे असं नाही, तो तर त्यावेळेस युवराज सिंगने षटकार मारले तर त्यावेळेस नवीन होता तो, पण पुढे जाऊन क्रिकेटमध्ये त्याने भरपूर यश मिळवलंय. पण आज युवराजचे ते 6 षटकार कोणीच विसरू शकत नाहीये. 59 धावा धावफलकावरती जय गज्जर गोलंदाज असेल आता. संकेतरकडे नॉन स्ट्राईक एंडला प्रसन्न बडाळे स्ट्राईक एंडवरती 9 चेंडूमध्ये 26 धावा प्रसन्न बडाळे, तर 11 चेंडूमध्ये 32 धावा संकेतरकडे. दोन्ही बाजूनं अक्षरशः परत एकदा उंच उंच आणि लांब धावा 6. नीटचं सांगू शकणार नाहीत, पण मैदानामध्ये 2 ढग आहेत. या ढगांनी मात्र गर्जना करत मुसळधार पाऊस पाडलेला आहे आणि मैदानाला पाणी पाणी करून टाकलेलं आहे. एक संकेत आहे, दुसरा प्रसन्न आहे. आज काय धमाल बॅटिंग बघायला मिळाली. दोन्ही बाजूने हल्ला आहे. सम्राट सिकंदर भारतामध्ये आला होता, त्याच्याकडे एक तंत्र होतं तुलुगमा. म्हणजे काय की तो दोन्ही बाजूने हल्ला करायचा, असा दाखवायचा की आम्ही समोरच्या बाजूने अटॅक करतोय, पण त्याची एक तुकडी समोरच्या सैन्याच्या मागच्या बाजूने गेलेली असायची आणि एकाच वेळेस तो दोन्ही बाजूने हल्ला करायचा आणि त्याचं हे तंत्र गांगारून टाकायचा तो समोरच्या सैन्याला आणि मग जिंकायचा. इथे दोन्ही बाजूने हल्ला आहे. सुरुवातीलाच प्रसन्न आणि संकेत. गजर प्रतिष्ठान पुणे धावांचा गजर केलेला आहे, षटकारांचा गजर केलेला आहे. धाव फलकावर 66 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जय गज्जर एक षटकार आलाय, मात्र त्यानंतर त्याने थांबवलंय संकेतला. 13 चेंडूमध्ये 38 वरती संकेत खेळतोय फलंदाजी. उंच फटका, एलिव्हेशन यावेळेस जास्त आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि कॅच होईल. फलंदाज बाद. पहिला धक्का संकेतारकडे, परतेल माघारी. 1 गडी बाद. धाव फलकावरती 66 धावा. सुरतचा संघ देखील मैदानामध्ये उतरलेला आहे. धाराशिवचा संघ देखील मैदानामध्ये 2 मॅच खेळले. तर आज वंदन मुंबईच्या संघाने देखील या मैदानामध्ये हजेरी लावली. एकूण 24 संघ. आज पत्रकारांचा संघ देखील दाखल झाला. तर 24 संघांचा सहभाग या स्पर्धेतला पूर्ण झालेला आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीमध्ये 2 मॅचेस मिळत आहेत आणि 2 पैकी 1 जिंकेल त्याला निश्चित प्रकारे पुढे प्रवेश मिळणार आहे. चांगला फटका आहे. टॉस मोठाच असेल. 4 रन. पुन्हा एकदा चौकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषी बिबवे आणि ऋषीनं आल्याबरोबर चौकारानं खातं खोललेलं आहे. तोही थांबायला तयार नाही. 70 धावा. चौथं षटक अजून मैदानामध्ये सुरू आहे. 70 रन फॉर लॉस ऑफ 1 विकेट. संकेत लवकर बाद झाला. मोठी फलंदाजी संकेतने उभी केली होती, मात्र 4 धावा इथे आहेत. प्रसन्ना बडाळे नॉन स्ट्राईक एंडला आहे. ऋषी बिबे स्ट्राईक एंडला आहे. दिला गोलंदाजाकडे चेंडू. लेंथ होता बॉल आणि जास्त मोठा फटका खेळून आफत ओढवून घेण्यापेक्षा त्याला संयमानं सामोरं जाणं महत्वाचं आहे.
आणि तोच निर्णय घेतला इथे ऋषीनं. षटक संपेल, 4 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धावा आहेत 70. 1 बाद 70. गजर प्रतिष्ठान पुणे. स्पर्धेतील आमच्या सगळ्या प्रायोजकांचं मनापासून धन्यवाद. विशेष म्हणजे क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम्स, सीसी अँड कंपनी, मॅक्स प्रोटीन, लोकमत, लाईव्ह क्राफ्ट, हॉटेल राज दरबार, तपस्वी फाउंडेशन, तपस्वी चॅरिटेबल मेडिकल सेंटर, डॉक्टर सचिन तपस्वी, मनापासून धन्यवाद. SD स्पोर्ट्स, आई प्युअर व्हेज अँड कॅफे. तर या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत वेंकीज, को स्पॉन्सर निलेश दादा बिंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन, कोहिनूर, एक कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेस असोसिएट स्पॉन्सर, काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, नगरकर ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रावेतकर, या सर्व स्पॉन्सर्स मनापासून धन्यवाद. आपण दिलेले सहकार्य, आपण खेळाडूंच्या मागे, खरं तर ढोल ताशा पथकांच्या मागे भक्कमपणे उभे आहात आणि त्यामुळेच या सर्व पथकांना एकाच मंचावरती आपण बघतोय. तर उंच पुढे सरसावा तिथे ठोकला प्रसन्न बनाळे, आणि जसा ठोकलाय फलंदाजाने डीजे तसाच ठोक. थांबलंच नाही पाहिजे. दोन लागोपाठ प्रसन्न. आज प्रसन्नने गजर प्रतिष्ठानच्या गोटातलं वातावरण प्रसन्न केलेलं आहे. 82 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावांची उड्डाण आहेत, ते कोटीच्या कोटी उड्डाण आहेत. चेंडूला सतत पाठवलं त्यानं, मोफत पर्यटन चेंडूला मिळालेलं आहे. अख्ख्या पुण्याचं दर्शन केलेलं आहे प्रसन्ननं. यस, हवेमध्ये चेंडू इथे गॅप आहे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, मात्र डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तर तिथे धावा. धावा 4 मिळणार आहेत. या चौकारा बरोबर जायचे पुढे. 86 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं 5वं षटक सुरू आहे आणि प्रसन्न थांबायला तयार नाहीये. परत एकदा सरळ बॅट, नो बकवास. धावा 6. प्रशाला, दोन्ही संघांना विनंती आहे, टीम लिस्ट तयार करा, टॉस साठी तयार राहा. यस, इथे लेंथ बॉल होता, टॉस मोठा असेल, पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. नाही, पाऊस पडणार नाही. हे घ्या पाऊस. किती पाऊस पडतोय मैदानामध्ये. पाऊस आणि मुसळधार पाऊस. पुन्हा धावा 6. थँक्यू.
118 118 5 षटकांमध्ये 118 सगळे रेकॉर्ड पायधुळीत उडवलेले आहेत. मगाशा सामन्यामध्ये एक रेकॉर्ड उभा राहिला होता 122 बरोबर ना. आणि अर्धशतक प्रसन्नाचं अर्धशतक केव्हा आला आणि गोलंदाजाचा खिसा कापून गेला. 15 चेंडूत 58 म्हणजे 14 चेंडूतच अर्धशतक त्यांनी फटकावलंय. हे वेगवान अर्धशतक आहे. 14 चेंडूतलं अर्धशतक वन डे क्रिकेट मधलं सर्वाधिक वेगवान आहे. तर T20 इंटरनॅशनल मधलं हे दुसऱ्या क्रमांकाचं अर्धशतक आहे. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धाव्याबरोबर धावफलक पुढे पोहोचतो. 119 एक बाद 119. मॅजिक ओव्हर मध्ये 4 षटकार 2 चौकार. मगाशी मी खुशबू गुजरात की असं म्हणालो होतो, परंतु इथे पुणेकरांनी सुगंध पसरवलेला आहे. आज प्रसन्नानं जाई फुलवली, जुई फुलवली, गुलाब फुलवला, मोगरा फुलवला, चाफा आम्ही म्हणतो बोले ना चाफा चाले ना, इथे चाफा पळायला लागलेला आहे. सुगंध सुगंध सगळीकडे सुगंध आहे. परत एकदा 6 धावांचा सुगंध आहे. माफ करा 4 धावांचा आहे. इथे चौकार मिळेल प्रसन्नच्या बॅट मधून. तर काळजात घुसणारी रत्न जडीत कट्यार आहे. आज टायमिंगचा जो अनेस्थेशिया आहे ना, त्यामुळं निश्चित प्रकार जास्त वेदना जाणवल्या नाही. पण परिणाम काय आहे? फलकावरती धावा 130 आहेत, जो रेकॉर्ड आहे या स्पर्धेतला. आज दुपारी 122 धावा एक नवीन रेकॉर्ड तयार झाला होता आणि तोच रेकॉर्ड काही क्षणात जमीनदोस्त झालेला आहे. त्या रेकॉर्डचा खुर्दा उडालेला आहे. आणि इथे फलकावरती धावा 130. 6वं षटक सुरू आहे. 130 आणि आता परत धावा किती तर 4. 134. 6 षटकांचा खेळ संपला. 134 एक गडी बाद. गजर प्रतिष्ठा. शैलेश निवंगुणे सर आलेत, म्हटले होते पाऊस पडणार नाही, पाऊस पडणार नाही. बघा पाऊस धावाचा पडतो. अक्षरशः इथे मैदानावरती महापूर आलेला आहे. उधाण आलेले, समुद्राला उधाण आलेले, सुनामी आलेले आहेत मैदानामध्ये. आणि इथे प्रसन्न नावाचे सुनामी. खर तर मगाशी संकेत नावाची सुनामी आली होती. ही सुनामी थांबली तर दुसरी सुनामी आली आणि अजून तिसरी सुनामी मैदानामध्ये. ऋषी बिबवे 4 चेंडूमध्ये 9 धावा. त्याचाही स्ट्राईक रेट 225 आहे. उजव्या हिश्च्या बाहेर वाईड चेंडू. 7वं षटक मैदानामध्ये सुरू. 135 135 135 रन. 1 विकेट के नुकसान पर. क्या बल्लेबाजी है. स्ट्राइक इनके ऊपर अभी है. रिवर्स खेलने की कोशिश, संपर्क नहीं बल्ले से. गेंद विकेट कीपर के दास्तानों में. स्कोर कार्ड के ऊपर रन है.
पुन्हा एकदा धावा 4. इथे फक्त हायलाइट सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक बॉल सीमारेषेकडे जातोय. एकतर खेळपट्टी फलंदाजाची मैत्रीण असेल, किंवा चेंडू फलंदाजाचा गुलाम असेल, किंवा चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलेला असेल. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतायत. कारण चेंडू आत आणला की तो लगेच सीमारेषेला भेटायला जातोय, आत आणला का सीमारेषेला भेटायला जातोय. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओ हो ड्रॉप द कॅच, ऍक्सिडेंट, आणि 2 धावा मिळेल. जीवदान प्रसन्नला. निश्चित आताच वाह वाह, परत एकदा चेंडूला पुण्याचं दर्शन. आज मोफत पर्यटन आहे. बडाळे शतकापासून मात्र 19 धावा दूर आहे. 81 धावा फलकावर. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे पाठमोर आहे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालंय आणि धाव फलकावरती 2 धावा एव्हाना पूर्ण करतायत. 3ऱ्या धावेचाही प्रयत्न इथे आणि 3 धावा. 3 धावांबरोबर धाव फलकावरती 150 दीड शतक इथे पूर्ण होतोय. आणि 84 वरती नाबा. 24 चेंडू 84 धावा. प्रसन्न बडाळे. एकही शतक अजून झालेलं नाही स्पर्धेमध्ये. 3 अर्धशतकं आलेली आहेत आणि प्रसन्न बडाळे आज इथे त्यांनी भडास काढलेली आहे. कशाची भडास काढलेली आहे मॅच संपल्यानंतर त्याला विचारू आपण. पण ज्या पद्धतीने तो गोलंदाजांवरती तुटून पडलेला आहे, कुणी एखाद्या शत्रूवरच एवढा तुटून पडू शकतो. आज या मैदानामध्ये धमाल फलंदाजी सुरू आहे ती प्रसन्न बडाळेकडून. षटक संपलेलं आहे. या 2 धावांबरोबर धावफलक 152. 7 षटकांचा खेळ संपला. 152 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 84 वरती नाबाद आहे. मॅजिक ओव्हर मध्ये 48 धावा आलेल्या आहेत. 48 धावा मॅजिक ओव्हर मध्ये, जिथे 32 ठोकल्यात आणि 18 धावा बोनस 16 धावांचा बोनस मिळवलेला आहे. 48 धावा हे सर्वात महागडं षटक आहे मॅजिक ओव्हर मधलं. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अजून किती मोठा स्कोअर होणार. धावांचा हिमालय उभा राहिलेला आहे. धावांचा सह्याद्री उभा राहिलेला आहे. धावांचे स्काय स्क्रेपर्स उभे राहिलेले आहेत. उंच उंच गगनचुंबी इमारती धावांच्या इथे उभ्या राहिलेल्या आहेत. अनेक विक्रम पायदळीत उडवले गेलेले आहेत. सर्वाधिक धावांचा वैयक्तिक विक्रम सुद्धा इथे प्रसन्न बडाळेने आपल्या नावावरती केलेला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला संकेत प्रचंड आक्रमक होता, त्यावेळेस शांत होता तो प्रसन्न. मात्र संकेतनं जिथं डाव सोडला तिथून प्रसन्नानं सुरू केलेला आहे. वाह, सुंदर फटका. पंच कव्हर्स कडे 4 रन मिळतील. प्रसन्न बडाळे धाव फलकावरती चौकार 56. चेंडू शिल्लक आहेत. ओ हो, ओढून मारलाय, खेचून मारलाय, पण सीमारेषेच्या बाहेर मारलाय. धावा 6.
मिस टाइम 27 चेंडू पूर्ण होत आहे. 27 चेंडू 94. हे वेगवान अर्धशतक होईल. विश्व रेकॉर्ड इथे होऊ शकतो. 31 चेंडू मध्ये एबी डिव्हिलियर्सनं ठोकलेले आहेत 100, तर 27 चेंडू मध्ये 94 प्रसन्न बडाळे. उंच उंच आणि इथे कॅच होईल. नर्वस 90. खेळी चिरडत गेला तो गोलंदाजांना आणि अक्षरशः 94 वरती बाद झाला. निश्चित कौतुक कौतुक आणि कौतुक. मुक्या मनाने किती उधळावे. आज मैदानामध्ये धमाल फलंदाजी बघायला मिळाली. परत एकदा उंच फटका. यष्टिरक्षक खाली पोहोचेल. अजून एक फलंदाज बाद. 3 बाद. 162. गजर प्रतिष्ठानचा धावांचा गजर इथे झालेला आहे. घंटानाद शंखनाद. विजयाचा पांचजन्य शंख फुंकला फलंदाजांनी. संकेतनं सुरुवात केली. स्फोटाला खर तर बत्ती दिली संकेतनं आणि विस्फोट घडून आणला प्रसन्नानं. नवीन फलंदाज शुभम बलकवडे मैदानामध्ये दाखल होईल. 162 वरती 3 अशी स्थिती आहे या मॅच मध्ये. अजून शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक आहे. संजू सॅमसनची आठवण आली असेल. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल या 3 मॅच मध्ये 3 मोठ्या इनिंग्स त्याने खेळल्या. शतक झालं नाही. पण नंतर त्याला ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की तू न्यूझीलंड विरुद्ध सिरीज खेळला, तिथे फ्लॉप झाला होता आणि त्याच्यानंतर तू वर्ल्ड कप मध्ये आलात, शेवटच्या क्षणी तुझी निवड झाली, त्याच्यानंतर पहिल्यांदा संघामध्ये समावेश नव्हता, पण नंतर तुला समावेश केल्यानंतर हा बदल कसा घडला की तुझ्याकडून मोठ्या इनिंग्स आल्या. तो म्हणाला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना मी माझ्या स्वतःच्या स्कोअरसाठी खेळत होतो. माझा स्कोअर मला बनवायचा होता. पण ज्यावेळेस वर्ल्ड कप मध्ये मला संधी मिळाली, मी माझ्यासाठी नव्हतो खेळत, मी टीमसाठी खेळत होते आणि म्हणून माझ्या रन होत होत्या. टीमसाठी खेळलं तर रन होतात, तुम्ही पुढे जाता. स्वतःसाठी खेळलं तर रन होत नाही, तुम्ही खाली येता. हा संदेश निश्चित दिला संजू सॅमसननं. धाव इथे एक मिळणार आहे, पण दुसऱ्या धावेची देखील अभिलाषा आहे. एवढ्या धावा आहेत तरी अजून पाहिजेच आहे, पण थांबावं लागले. एक धाव 163 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आठ षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 163 धावा हा सर्वाधिक स्कोर, उच्चतम स्कोर, रेकॉर्ड स्कोर इथे तयार झालाय. आणि पाहायचंय हे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये तयार झाले पुन्हा उद्ध्वस्त होईल का? होऊ शकतं. क्रिकेटचा इतिहास सांगतो, एकदाच वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणजे पहिल्या 38 वर्षांमध्ये एकदाही 400चा टप्पा ओलांडला गेला नव्हता. मग 60 षटकांच्या मॅचेस पाहिल्या आपण, 50 षटकांच्या मॅचेस बघितल्या, एकदा 400 धावांचा टप्पा पार झाला आणि त्याच सामन्यामध्ये 3.5 तासात पुन्हा पार झाला. तर हे रेकॉर्ड आहे, क्रिकेटचं रेकॉर्ड सांगतंय. त्यामुळे इथे जे बनवलं जातं ते मोडलं जातं. 163 धावा जर बनवल्या असतील गजर प्रतिष्ठाननं तर गुजरातचा संघ का बनवू शकणार नाही? त्यांच्याकडे गट्स आहेत, तेही ऑलराऊंडर्स त्यांच्याकडे आहेत, जिंकण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे आणि सुरतवरून ते इथे पर्यटनाला आलेले नाहीत. त्यामुळं धमाल मॅच होणार आहे, कडक मॅच होणार आहे. 163 धावांचं रक्षण करण्यासाठी गजर प्रतिष्ठानला घामच गाळावा लागेल. पण गुजरातचा संघ इथे खुशबू गुजरात की कसं दाखवतोय ते सुद्धा बघायचं आपल्याला. त्यामुळं मजा येणार आहे मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 आणि ऐकत राहा पुन्हा शैलेश निबंगुणे सराला. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे आणि यानंतरची मॅच
नाथब्रह्म आणि गरवारे संघाचे कप्तान चला नाद ब्रह्म आणि सौ विमलाबाई गरवारे प्रशाला गणेशोत्सव उपक्रम दोन्ही संघांना विनंती करतो आपण चला टॉससाठी मैदानामध्ये या, जिथे आदित्य सर आपल्या समवेत असतील. नाणेफेकीचा कौल होईल, पुढच्या सामन्यासाठी रणशिंग फुंकलं जाईल. तर तुर्तास 164 धावांचा पाठलाग आणि शैलेश निवंगुणे सरांचा आवाज. या आपलं स्वागत आहे. अनाउन्समेंट तयार आहेत. पाठलाग आहे, विक्रम बनवले जातात ते मोडण्यासाठी. बघूया आता मागच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं असेल 123 वरून आता डायरेक्ट आपण बघतोय 164 पर्यंत धावसंख्या गेली आहे. म्हणजे ही धावसंख्येला विरोध किंवा या धावसंख्येचा पाठलाग जर झाला तर अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल. बघूया आता कामगिरी कशा प्रकारे केली जाते. गोलंदाजी मार्क वरती अमोल गवारे वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केला. पहिलाच बॉल क्रॉस बाटेड खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. सुरत वरून आलेली टीम आहे. एका बाजूने आपण पाहतोय कामगिरी तर चांगली करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु हे पुण्याचं वातावरण मात्र त्यांना काही पटलं नाही. फार वेगवान धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाने उभी केली, परंतु एवढ्या लांबून आलेत म्हटल्यानंतर ते देखील प्रतिहल्ला करतील. परंतु एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग हा बघायला गेलं तर सोपा नाहीये. आणि गोलंदाजी अमोल गवारे फार वेगवान गोलंदाज आहे, याच्याकडे देखील क्षमता आहे. नवीन बॉल कशा पद्धतीने हाताळायचा आहे, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटरला रोखायचा, आणि या खेळपट्टीचा या मैदानाचा अनुभव देखील चांगला आहे, कारण कित्येक स्पर्धा या खेळाडूने या मैदानामध्ये खेळलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवा इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. इथे एक पारितोषिक येत आहे. अनिकेत पोटे यांनी जर गोलंदाजी नुसती केली ना तरी त्यांच्या बंधूंकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विनोद पोटे यांच्याकडून 5,000 भावाला देणार आहेत. तर ते घरच्या घरीच आहेत, परंतु देऊ शकतील सांगता येत नाही. म्हणजे एवढा विश्वास आहे अनिकेत पोटे यांच्यावरती की बॉलिंग मिळणारच आहे.
आणि त्यांना ते 5,000 रुपये द्यायचेच आहेत. नाही एकदा इथे निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. एकाच टप्प्यावरती आणि एकाच लाईन आणि लेंथ मध्ये गेलेली गोलंदाजी आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय. अजूनही धावफलकावरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू सातत्याने धावसंख्येत इथे वाढ करण्याचा प्रयत्न नाहीये. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव, 6वा देखील निर्धाव. मेडन ओव्हर. या मॅच मध्ये आज नुसतेच विक्रम होणार आहे. या स्पर्धेतील पहिलं षटक असं आहे जे पॉवर प्ले मध्ये आहे. पॉवर प्ले मधलं ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिलंच षटक, एकही धाव नाहीये. आणि जिथे 164 धावेंचा पाठलाग करायचा आहे तिथे एकही धाव नाहीये. गोलंदाजी मार्क वरती अमोल यांनी केलेली कमालीची गोलंदाजी. कुठेतरी मॅच सुरू आहे. बॅट आणि बॉलर मध्ये युद्ध व्हायला पाहिजे. इथे मॅच सुरू होती फक्त गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये. बॅटर कुठे दिसेनासे झालते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. संघाला नेहमी खुश ठेवण्याचं काम ऋषी यांनी केलंय. ऋषी आहे तो खुशी भी आहे. ऋषी भी इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. हा देखील चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आहे. बॅक टू बॅक 7 चेंडू इथे निर्धाव झालेत. मुशक राज देखील मगाशी धुरंधर वरती डान्स करताना आम्ही बघितलेत. यानंतर देखील एक मोठी टीम मैदानामध्ये खेळणार आहेत. चिराग सर इन ऍक्शन मैदानामध्ये आहेत. संघाचे जॉन्टी आहेत ते. पुन्हा एकदा निर्धाव. 8वा चेंडू इथे निर्धाव आहे. बॅट वरती कधी येणार आणि ती कधी धावसंख्येचा शुभारंभ होणार याची उत्सुकता लागली आहे. 164 धावा बनवायच्या आहेत आणि एक एक चेंडू इथे निर्धाव जातोय. इथे मात्र बॅट वरती चेंडू आला. मिडॉनच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट. जेमतेम एक धाव पूर्ण होतीये. इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि त्या दरम्यान 1 से भले 2, 2 से भले 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. जिथे जेमतेम 1 होती तिथे मात्र 2 धावा या अतिरिक्त थ्रोबाईचे इथे मिळत आहेत. डायरेक्ट हिट झाला असता तर यदाकदाचित बॅटर बाद झाले असते. परंतु 3 धावा. साज बाज और ताज 3 धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालाय. सुरुवात झाली आहे. श्री गणेशा इथे सुरत टीमने केलाय. अजूनही 161 करायचे आहेत. लक्ष मोठं आहे. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झेल टिपलाय. विकेटचं पतन. पहिलाच बॅटर इथे मात्र बाद होईल आणि पहिला बॅटर बाद. 3 तिगाड आणि काम बिगाड. एकतर 3 धावा आल्या आणि 3 म्हटल्यानंतर तुमचं काम बिघडणारच आहे. पहिला बॅटर इथे बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये सोहम पटेल. बॅटिंग करावी लागेल. आपला कॉन्फिडन्स इथे वाढवावा लागेल. कारण ही मॅच जरी गमावली तरी सुद्धा पुढची मॅच आहे. आव्हान निर्माण करावं लागेल आणि ते देखील रमणबाग संघाच्या विरोधात जो गतवर्षीचा विजेता संघ आहे त्या संघाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे. सोपं काम नाहीये. परंतु जर सोपं काम असतं तर इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला गाठायला मिळाला नसता. प्रत्येक टीम इथे तगडी आणि ताकदवान आहे. आता तुर्तास सांगता येणार नाही की कुठली टीम या दुसऱ्या पर्वाची मानकरी ठरेल. खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. इथे देखील गजर संघाने पहिली मॅच हातातली गमावली परंतु त्यानंतर जो पलटवार केलाय मला वाटतं पहिल्या
नो बॉल आहे. इथे पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. मला वाटतं गोलंदाज स्वतःहूनच निघून चालले होते की ओव्हर संपली आहे म्हणून. कशा संदर्भात नो बॉल आहे सर? सेकंड बाउन्सरचा इथे नो बॉल दिलाय. ही गोष्ट गोलंदाजालाही कळली पाहिजे, प्रेक्षकांनाही कळली पाहिजे नक्की नो बॉल कसला आहे. नो बॉल आहे. धावसंख्येत एका अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या 4. उघडा डोळे आणि पाणी. पुढचा बॉल असेल फ्री हिट. बघूया फ्री हिट वरती इथे फायदा घेतला जाईल का. सोहम पटेल फ्री हिटच्या बॉल वरती काय करतील. बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु संपर्क होत नाहीये. कधी कधी असं होतं वातावरण बदललं ना किंवा आपली जागा सोडली ना की आपल्याला चेंडू बॅट वरती घेता येत नाही किंवा जसं काम करायला हवं जे गरजेचं आहे तसं मात्र होत नाहीये. वारंवार इथे निर्धाव चेंडू जात आहेत. वारंवार इथे बॅटर निर्धाव चेंडूची सांगता करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 बॅटर बाद. अजूनही 160 करायचे आहेत. प्रयत्न करा. मी तर काय म्हणेल प्रयत्न करा. तुम्हाला 36 चेंडूंमध्ये 160 धावा फार अवघड नाहीयेत परंतु जवळपास जाण्याचा प्रयत्न. स्वतःचा मानसिकता किंवा स्वतःची ताकद इथे दाखवण्याची वेळ आहे. कॉन्फिडन्स वाढवा. सेल्फ रिस्पेक्ट वाढवायलाच पाहिजे. तो कॉन्फिडन्स यायलाच पाहिजे. गोलंदाजी मार्क वरती नितीन संसारे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. बघा एवढ्या धावा झाल्यात तरी सुद्धा क्षेत्ररक्षण किती सुरेखरित्या सजवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला वाटत असं माझी कामगिरी चांगलीच व्हावी. प्रत्येक गोलंदाजाने पहिला बॉल तर इथे अचूक टप्प्यावरतीच हाताळलाय. बॅटच्या रडार मध्ये देणार नाहीत ते. खेळपट्टी एवढी चांगली आहे ना जर वेगवान गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर इथे भल्या भल्या बॅटरला बॉल लागत नाही. खेळपट्टीवरती जे ग्रास आहे ग्रीन ग्रास त्याच्यामुळे गोलंदाजाला फायदाही होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. इथे रिस्क घेणार नाहीयेत. आरामशीर इथे क्षेत्ररक्षण होईल. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. पहिल्या डावामध्ये सशाच्या गतीने धावसंख्येला आकार दिला. दुसऱ्या डावामध्ये कासवाची गती पाहायला मिळते. तो जमाना गेलाय. पहिल्या जमान्यामध्ये कासव शर्यत जिंकायचा. आता कासव दिसणार नाही. आता ससाच दिसेल आणि लयतलय आमचा उंदीर मामा दिसेल. बरोबर आहे का? उंदीर मामा देखील आरामशीर इथे दिसत आहेत. पूर्ण मैदानाचा राऊंड मारतायत आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं खऱ्या अर्थाने मनोरंजन त्यांच्याकडेच आहे. एन्जॉय करतात ते देखील ही स्पर्धा. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा आपल्या सर्वांना असलेला गर्व आहे. धावसंख्या 5. हा चेंडू देखील भरकटला जाईल. डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. एवढ्या मोठ्या समुद्रामधून एखादा वाटीभर पाणी गेलं तरी काही फरक पडत नाही समुद्राला. म्हणजे एखादी अवांतर धाव गेली तरी काही फरक पडणार नाही या फिल्डिंग टीमला गजर संघाला. परंतु इथे बॅटिंग टीमला धावांची गरज आहे. मी तुम्हाला सांगतोय की तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्हाला बॅटवरती बॉल घ्यावा लागेल. मनसोक्त बॅटिंग करून घ्या. जैसे चाहिए वैसे बल्लेबाजी कीजिए लेकिन आउट होना नहीं है. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर इथे बाद होतोय. बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर देखील तंबूच्या आश्रयाला. यश डीजे. जबाबदारी घेतली आहे कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावरती. आज गोलंदाजांनी मात्र फार खर्च केलाय. सुरत पासून इथपर्यंत यायला जेवढा खर्च झाला नसेल ना या एका मॅच मध्ये सगळा खर्च झालाय. बहुत खर्चा किया आपके गेंदबाजों ने. बहुत खर्चा किया. अभी बल्लेबाजों को कुछ करना पड़ेगा. बड़े बड़े हिट लगाने पड़ेंगे. अच्छा खेलना चाहिए उन्होंने लेकिन अब तक जैसी बल्लेबाजी होनी चाहिए वैसी नहीं हुई है. अगली गेंद फिर से एक बार हल्के हाथों से ऑन साइड की ओर गेंद को ढकेल दिया. सिंगल.
1 रन का इजाफा, स्कोर जा पहुंचा है 7 रनों के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर प्रगति पथ पे है, बड़े हिट की जरूरत। दोनों भी बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंदबाज उनके पाले में गेंद नहीं डाल रहे, इसीलिए स्कोर यहां पे 7 रन अभी तक। इस बार उठा के खेलने की कोशिश, फिर से एक बार टाइमिंग यहां पे नहीं हुई, और उसी दौरान लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी तैनात, गेंद हाथों में जाके पहुंची, और फिर से एक बार विकेट का पतन। तीसरा विकेट यहां पे जाता हुआ, और एक विकेट का पतन। बैटर डगआउट की ओर, बैक टू द पैविलियन। नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, जय पटेल. जय पटेल आणि भूमिक पटेल ही जोडी मैदानामध्ये आहे. जे डीजे मास्टर देखील आज चांगली चांगली गाणी वाजवतात प्रेक्षकांसाठी. म्हणजे कधी आपण जमैकाला तर कधी ब्राझीलला देखील पोहोचतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन, आणि जय पटेल आले, आणि जय पटेल पुन्हा एकदा निघाले डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने, यश डीजे. दीप मेहताब, परंतु षटकाची इथे समाप्ती झाली आहे. गोलंदाजाला हॅट्रिकची संधी आहे, पण जर पुढचं षटक हाताळलं आणि पहिल्या बॉलवरती विकेट घेतली तर ती हॅट्रिक आहे. बोललेलं ऐकून घेत नाही, ते मध्येच सांगतात की ओव्हर संपली. मला माहिती आहे ना. षटक क्रमांक 4 ची सुरुवात, पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल, आणि सक्सेसफुल. कॅप्टनच्या बॅट मधून हा येतोय पहिला चौकार दुसऱ्या डावातील 4 धावेंसाठी. आता याच गोष्टीची चर्चा होती की भूमिक पटेल कॅप्टन इथे चौकार खेळून काढतायत. पुन्हा एकदा थोडस बदलालित्य, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ आहे. गोलंदाजी मार्क वरती मीत परमार, स्ट्राईक वरती भूमिक पटेल, तर नॉन स्ट्राईक एंड वरती दीप मेहताब. ही जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आहे. बघा, अनुभव तुम्हाला येणार आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. धावसंख्येमध्ये इथे आपण पाहतोय एका धावेची वाढ होईल. धावसंख्या होती ती 12 धावा, 4 बॅटर बाद 12 धावा झाल्या. थांबा, प्रत्येक रनला नका वाजू, नाहीतर मग इथे ती गाणीच वाजत राहतील, मॅच राहून जाईल. चौकार, षटकार अथवा विकेटला डीजे मास्टर देखील आज आनंदित आहेत, कारण वातावरण बदललंय आणि फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. पुन्हा एकदा दीप मेहताब शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हेलियन.
हिरेन शंभू बॅटिंगसाठी. एका बाजूने भूमिक पटेल आहेत, संघाचे संघनायक आहेत, परंतु त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, त्यामुळे प्रत्येक बॅटर इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 4 षटकं संपल्यात, 12 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. पुढील मॅचचे दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे, त्यामुळे त्यांची जी प्लेइंग 11 आहे ती प्लेइंग 11 आपल्या स्कोररकडे लगेच जमा करा. व्हेरिफिकेशन साठी या टीम लवकर. दोन्ही टीमचे कॅप्टन एका टीमचे आलेत. सगळे खेळाडू या पुढच्या मॅच साठी जे खेळणार आहेत ना, सगळे खेळाडू इकडे या. अजिबात वेळ लावू नका. पाण्याची गरज आहे तुम्हाला? गजर टीम, पाण्याची गरज आहे. संपूर्ण टीमने बॅटिंग केली नाही, संपूर्ण टीमने पळापळी केली नाही, तरी पाण्यासाठी एवढा वेळ. पटपट खेळा, पटपट खेळा. नाही ते म्हणतात आम्हाला पाणी, इथे त्यांनी भरपूर पाणी पिलंय. चला, अनिकेत पोटे जर गोलंदाजी केली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे विनोद पोटे यांच्याकडून. अहो आज तरी करा, एवढ्या धावा बनवायच्या आहेत. होऊ द्या खर्च तुमच्याकडून कधीतरी. सगळ्या प्रेक्षकांची देखील विनंती आहे की आज अनिकेत पोटे यांनी गोलंदाजी करावी. हा, अरे देवा, हॅट्रिक साठी 5,000. अहो इथे बॉलिंग द्यायचे वांदे झालेत, हॅट्रिक कधी मिळायची? हा, आता मला कळलं. मला नरेश डोमे सरांनी सांगितलं अनिकेत पोटे गोलंदाजी काय करत नाहीत, भावाचे पैसे जातील ना म्हणून ते गोलंदाजी करत नाहीयेत. आता कारण कळलं मला. त्यांना कळत नाही फिल्डिंगला कुठं थांबावं, एवढा आनंद झालाय त्यांना. आपण मॅच कडे वळतोय. अरे देवा, काय पैशांचा वाटप आहे. आज पहिल्यांदा ते बाउंड्री लाईनला गेलेत. त्यांनी कॅच घेतला तरी पारितोषिक मिळतील आता. चला आपण मॅच कडे वळूयात. गोलंदाजी मार्क वरती 5वं षटक पुन्हा एकदा अमोल गवारे यांच्यावरती ती जबाबदारी इथे सोपवली जाते, कारण मॅजिक ओव्हर आहे आणि संघाचा स्ट्राईक गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आपलं व्हेरिफिकेशन लगेच करून घ्या. आपली टीम तिथे संपूर्ण टीमची ओळख करते आहे आणि ते एकदा क्लिअर झालं की मात्र तिथे तुम्हाला पुढच्या मॅच साठी संधी मिळणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे फर्स्ट बाउन्सरचा इथे इशारा दिलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. अमोल गवारे काय गोलंदाजी इथे करतायत. मागे देखील आपण पाहिलं ना तर दिनेश माने यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी जी 50-50 ओव्हर मध्ये आपण प्रामुख्याने पाहिली, परंतु या मॅच मध्ये अमोल गवारे काय गोलंदाजी इथे करतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे, डॉट आहे. आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी या इनिंग मध्ये हाताळले, एकही धाव दिलेली नाहीये. 8 बॉल निर्धाव आहेत. या स्पर्धेमध्ये विक्रमांवरती विक्रम होत आहेत, कारण स्पर्धाच तेवढीच मोठी आहे आणि या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या नावाचा, आपल्या खेळाचा दबदबा प्रत्येक जण इथे निर्माण करतोय. 9वा चेंडू देखील निर्धाव आहे. या देखील षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. अमोल गवारे, हा विषय थोडासा अवघड आहे. फार अवघड विषयाचं इथे उत्तर शोधावं लागणार आहे. वन साइड इथे मॅच जिंकण्याचा प्रयत्न आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये ते पराभूत झाले, त्यामुळे त्यांना इथे मोठ्या फरकाने जिंकायचं आहे. इथे देखील स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. 4था चेंडू या षटकातील देखील निर्धाव. 50-50 ओव्हर मध्ये जर इथे 10 धावा झाल्या नाहीत तर 12 त्यातल्या 5 वाजा होतील. म्हणजे एकतर कर्जबाजारी आणि त्यामध्ये उसनं मागून खाणारा शेजारी अशी परिस्थिती येईल. 12 झाल्या त्यातल्या 5 कमी होतील. 10 मारा तेव्हा कुठेतरी धावसंख्येमध्ये वाढ होईल. इथे खेचलाय आणि पाठवलाय देखील. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. धावसंख्येमध्ये वाढ. आता 4 इथे गरजेच्याच आहेत. 18 झाल्या आहेत.
परंतु यामधून जर का तुम्ही 4 धावा केल्या नाही तर 5 धावा मायनस होतील. त्यामुळे चौकार हा खेळावाच लागेल. मारलाय, अहो 4 ची काय चर्चा आहे इथे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, थोडक्यामध्ये फटका फसला आणि संघाचा संघनायक कॅप्टन मोरक्या इथे मात्र बाद. 6व्या विकेटचं पतन. भूमिक पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. चिराग सर, आपली टीम येणार आहे इथे व्हेरिफिकेशनला का ह्या लोकांना तिकडे पाठवायचं? तुम्ही येणार आहे ना? हा, ते येणार आहेत. नाही तर मग इकडची तिकडे पाठवायला येत आहे का? बरं बरं, येत आहेत. चला आपण मॅच कडे वळूयात. नवीन बॅटर, नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती नितीन. आता जर पहिल्या बॉलला विकेट घेतली तर आपण हॅट्रिक झाली असं म्हणू शकतो. पहिल्या या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्यात, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आहेत. इथे विकेटची संधी आहे का? इथे मात्र डॉट. संधी गमावली आहे. विकेट हॅट्रिक मात्र होऊ शकत नाहीये, परंतु कमालीची गोलंदाजी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अमोल गवारे यांनी गोलंदाजी केली, विकेट घेतल्या. विकेट आहे, कॉड बिहाइंडची शिकार आहेत का? कॉड बिहाइंडची शिकार, याचा अर्थ विकेट हॅट्रिक पूर्ण झाली. नितीन यांनी या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम केलाय. वाजवा डीजे. संघाबरोबर आहे. गतवर्षीचे विजेते आहेत, पहिल्या पर्वाचे मानकरी आहेत. स्ट्रॉंग टीम आहे ती देखील. त्या टीमने या टीमला पराभूत केलंय, गजर टीमला. याचा अर्थ तुम्ही समजून जा ती टीम किती स्ट्रॉंग असेल, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. प्रामुख्याने ते महत्वाची गोष्ट आहे. बॅटर देखील आहेत, परंतु गोलंदाजी अप्रतिम आहे. धावा डिफेंड केल्यात त्यांनी आणि त्या देखील 70च्या आतमध्ये धावसंख्या होती आणि त्या धावा त्यांनी डिफेंड केल्यात. पुढचा बॉल. इथे देखील पुन्हा एकदा मला वाटतं बॅटिंग करण्याची जी पद्धत आहे ती काहीशी चुकीची आहे. तुम्ही काय करताय, बॅकफुटला येऊन बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला फ्रंटफुटला जावं लागेल. थोडंसं शफल व्हा. तुम्ही बॅकफुटला नका येऊ, थोडंसं शफल व्हा. ऑफस्टम्पच्या आतमध्ये जा, घुसून खेळा, तेव्हा तो बॉल मिड विकेटच्या दिशेने जाईल. जागेवरती तुम्हाला बॅटवरती येणार नाही. बघा मी सांगतोय तसं एकदा करून बघा. तुमच्या बॅटवरती बॉल येईल, जा आतमध्ये आणि खेळा. जागेवरून खेळून तुम्हाला बॉल बैटवरती येणारच नाही. मैंने बताया आपको, आपको थोड़ा सा खुल के खेलना पड़ेगा, आपको अंदर जाके खेलना पड़ेगा. मिड विकेट के और खेलना है तो आपको थोड़ा सा शफल होके खेलना पड़ेगा. बॉल के मेरिट के ऊपर जाके आपको खेलना पड़ेगा.
खड़े खड़े आपके बैट के ऊपर बॉल नहीं आएगा और उसी दौरान ओव्हर की समाप्ती. अजून एका ओव्हरची इथे समाप्ती होते. यशस्वी षटक इथे समाप्त होत आहे. एक विनंती आहे, MH12 HZ 8076 क्रमांकाची ऑल्टो कार कोणाची असेल तर ती काढून घ्या. सरांची गाडी तिथे अडकलेली आहे ही गाडीमध्ये असल्यामुळे, त्यामुळे ज्यांची कोणाची ऑल्टो कार असेल ती गाडी लगेच काढून घ्या. प्रसन्न भाडाळे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. सिंगल इथे मिळते आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि फार वेळानंतर हा चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढही होतीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. बघा तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या वारंवार तीच चूक करताय. चुकतो तो माणूस ठीक आहे, परंतु चूक सुधारली पाहिजे. येस, महत्वाचं इथे एक अनाउन्समेंट केली जाते जे व्यासपीठाच्या बरोबर उजव्या बाजूला जे काही काउंटर्स तिथे आपण पाहतोय, जे HD बॅट्सचा देखील काउंटर आहे. प्लेअर ॲडिशनच्या बॅट्स तिथे आपल्याला अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला बॅटची गरज असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा. समीर दिवेकर हे त्या ब्रँडचे ओनर आहेत, ते स्वतः तिथे उपलब्ध आहेत. तुम्हाला जी बॅट पसंत पडेल योग्य तो डिस्काउंट तुम्हाला तिथे दिला जाईल. त्यांच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर शेवटचा जो कॉर्नर आहे तिथे मोमोज देखील आपल्याला खाण्यासाठी मिळतील आणि त्यांनी आज स्पेशल ऑफर लावली आहे. एका प्लेटवरती दुसरी प्लेट फ्री, एक के ऊपर एक फ्री. ज्यांना कोणाला इच्छा असेल स्वखर्चाने ती ऑफर तुम्हाला स्वीकारायची आहे. आयोजन कमिटीच्या वतीने नाहीये, स्वखर्चाने तुम्हाला ती खरेदी करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला ती ऑफर मिळणार आहे. शेवटचं षटक नाही नाही सचिन इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. काय इथे धावाच एवढ्या झाल्यात. अनिकेत यांनी गोलंदाजीच नाही केली. शेवटचं षटक आहे. संधी मिळते पण काही काही म्हणतात नाही की संधीचं सोनं करत नाहीत ते. आता 8वी ओव्हर आहे, कितवी 9वी ओव्हर टाकणार आहे. धावसंख्येमध्ये इथे वाढ मात्र होतीये. छत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचं षटक आहे. 164 धावेंचा पाठलाग आहे. कोणालाही वाटत नसेल की आतापर्यंत एवढ्याच धावा झाल्यात. प्रतिहल्ला जसा पाहिजे तसा झाला नाही. संघाने थोडीशी खराब सुमार कामगिरी केली आहे. जी गरज होती ती गरज मात्र भागवता आली नाही. बॅटरने इथे निराशा केली, गोलंदाजांनी तर केलीच. आणि कधी कधी होतं की आपल्याला अंदाज येत नाही, त्या वातावरणाशी जुळून घेता येत नाही. चांगले खेळाडू आहेत ते, खेळाडू असे खराब नाही आहेत, परंतु आज म्हणावा तसा खेळ होत नाहीये. 8व्या विकेटचा देखील पतन होत आहे. दांडी होते गुल. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. या मॅच नंतर ग्राउंड्समन आपण तयार राहायचंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 ना 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे ग्राउंड्समन आपण तयार राहा. फक्त 10 मिनिटांमध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअर करायचंय आणि 10 मिनिटांमध्ये लगेच पुढच्या मॅचला सुरुवात होईल. त्यामुळे आपण तयारीत राहा. जवळपास गाडी घेऊनच या आतमध्ये.
कारण वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. यानंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतोय, जिथे खेळपट्टीची पूर्णपणे दुरुस्ती केली जाईल, पॉपिंग क्रीज आखली जाईल, एक लाईट रोलिंग केली जाईल आणि त्यानंतर फ्लड लाईट चालू होतील आणि संध्याकाळचं सत्र आपण मैदानामध्ये संपन्न करणार आहोत. विनोद पोटे यांचा नक्कीच फोन येतोय की मला वाटतं अनिकेत पोटे यांना सेमी फायनल साठी राखून ठेवलंय सुपर 16 साठी. मी बॉलिंग नाही टाकली म्हटल्यानंतर तुम्हाला 5,000 त्यांना द्यावे लागतात की काय? इथे मॅच फिनिश होते आहे. गजर संघाने इथे विजय मिळवला. विजेत्या संघाचं अभिनंदन. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय मिळवला जातोय, विजेत्या संघाचं अभिनंदन आहे. परंतु जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा आहेत. चला आपण लगेचच इथे ग्राउंड्समनला विनंती करूयात की आपण लगेच विकेटची निगा राखायची आहे आणि पुढच्या मॅच कडे आपण